जय भीम मित्रांनो. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकात म्हणतात की ब्राह्मणशाही प्रतिक्रांतीच्या माध्यमातून जी उदयाला आली तर त्या ब्राह्मणशाहीने एखाद्या पिसाळलेल्या पशुप्रमाणे खालच्या 3 वर्णांवरती अन्याय अत्याचार करायला सुरू केले. मग ते करत असताना या अन्याय अत्याचाराची घडी कशा पद्धतीने बसवायची तर त्यासाठी जाती व्यवस्था भक्कम करणं खूप महत्त्वाचं होतं. ब्राह्मणी व्यवस्था जी आहे हिचं जे उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे की जाती व्यवस्था टिकवून ठेवायची. मग ही जाती व्यवस्था का टिकवून ठेवायची की ब्राह्मणांचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर खालच्या 4 वर्णांमध्ये ते नुसते वर्ण असून चालणार नाही तर त्याच्यामध्ये पवित्र आणि अपवित्राची संकल्पना रुजवली पाहिजे. आणि ती कशा पद्धतीने रुजवली जाऊ शकते तर श्रेणीबद्ध विषमता निर्माण केली तर. कारण अशी वर्णव्यवस्था असली असती की नाही काही बिघडलं नसतं. अशा पद्धतीचे गट असते तर काही बिघडलं नसतं. पण ती गट अशा पद्धतीने निर्माण झालेली आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र. ह्या लोकांना कधीही एकत्र येऊ न देण्यासाठी त्यांच्यामध्ये पवित्र अपवित्र रक्ताची संकल्पना रुजवणं महत्त्वाचं आहे. म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेचं जे काही उद्दिष्ट आहे ते जाती व्यवस्था आहे. आणि जाती व्यवस्था निर्माण करण्यासाठी काय साधनं आहेत तर त्यांच्याकडं 2 साधनं यांनी वापरलेली आहेत. एक साधन म्हणजे स्नेह भोजनास बंदी. आणि दुसरं साधन म्हणजे आंतरवर्णीय विवाह बंदी. मग आंतरवर्णीय विवाह बंदी केल्यानंतर कोणते कोणते प्रश्न निर्माण होतात हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. जी जाती व्यवस्था इथं उभी राहिलेली आहे तिचे 2 महत्त्वाचे पिलर आहेत. तर ते पिलर कोणते आहेत तर ही जी व्यवस्था उभी आहे त्या व्यवस्थेला हे 2 खांब जे आहेत त्या 2 खांबावरती ही व्यवस्था टिकून आहे. ज्या वेळेला या एकाही खांबाची तुकडे होतील त्यावेळेला जाती व्यवस्था कोलमडून पडेल. म्हणून ह्या 2 खांबांना मजबूत करण्यासाठी ब्राह्मणशाहीने कोणते कोणते कृत्य केलेले आहेत हेच आपण इथं चर्चेत घेतो आहे. आंतरवर्णीय विवाह बंदी केल्यामुळे कोणते कोणते प्रश्न निर्माण झाले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ब्राह्मणशाहीने काय काय उपाय काढले. बालविवाह पद्धती, सती प्रथा, विधवा स्त्रीचं विद्रुपीकरण हे बाय प्रोडक्ट्स जे आहेत जाती व्यवस्था टिकवण्यासाठी ब्राह्मणशाहीला व्यवहारात आणावे लागले. समजा हा एक गट आहे आणि हा दुसरा एक गट आहे. गट ए म्हणतो मी आणि हा गट बी म्हणतो. इन जनरल आंतरवर्णीय विवाह बंदी असल्यामुळे तुम्ही काय केलेलं आहे की गटाच्या अंतर्गतच तुमचे स्त्रियांचे आणि पुरुषांचे विवाह झाले पाहिजेत असं म्हणता. याही गटाला तसेच नियम आहेत जे या गटाला आहेत. नैसर्गिकरित्या एखादा वर्ण दुसऱ्या वर्णाच्या किंवा एखादा गट दुसऱ्या गटाच्या जवळ राहत असेल तर त्या स्त्री पुरुषांमध्ये गटांतर्गत आणि अंतर्गत विवाह होण्याची शक्यता असते. पण आंतरगटामध्ये विवाहाच होऊ नये आणि त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते कायमचं मेंटेन राहावं या एकमेव उद्दिष्टासाठी ब्राह्मणशाहीला आता काय काय करावं लागतं आणि त्याचे काय काय दुष्परिणाम समाजाला भोगावे लागलेले आहेत ते बघतोय आपण.
जर तुम्हाला एकाच गटामध्ये सगळे विवाह संबंध निर्माण करून ठेवायचे असतील तर तुम्हाला स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या ही मेंटेन ठेवावी लागेल. इथं सुद्धा तसंच करावं लागलं असतं, मेल इज इक्वल टू फिमेलच ठेवावं लागलं असतं. पण नैसर्गिकरित्या असं होत नाही किंवा ते इतकं व्यवहार्य नाही. समजा इथं 100 पुरुष आहेत आणि 100 स्त्रिया आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत. इथं सुद्धा 100 पुरुष आहेत आणि 100 स्त्रिया आहेत, या दोघांची पण लग्न झालेली आहेत. दुर्दैवानं असं झालं की इथं असणाऱ्या पुरुषांपैकी 10 पुरुष जर वारले तर इथं उरणारे लग्न झालेले पुरुष जे आहेत त्यांची संख्या 90 झाली. आणि इथं पतिमरण पावल्यामुळे जे वैधत्व आलेलं आहे स्त्रियांवरती, त्या स्त्रिया किती झाल्या? 10 झाल्या. मग या अधिक झालेल्या स्त्रियांबद्दल काय करायचं? तर या स्त्रिया काय काय करू शकतात ज्या अधिकच्या झालेल्या आहेत? हा गट मी जरा मोठा करतो आता एक्सप्लेन करण्यासाठी. समजा इथं या वर्णामध्ये बॉईजची संख्या, म्हणजे हे कोण आहेत? आता हे अजून अनमॅरिड आहेत. या इथं जर समजा इथं 50 मुलं असतील आणि 50 मुली असतील. इथं अधिक झालेल्या ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या काय करू शकतात? त्यांच्याकडे 2 उपाय आहेत. एक, या अधिक झालेल्या ज्या 10 विधवा स्त्रिया आहेत त्या बाहेरच्या जातीतून किंवा वर्णातून 10 पुरुष आयात करू शकतात. पण हे करायला परवानगी नाही. हे करायला बंदी का आहे? तर या 2 गटांमधले संबंधच निर्माण होऊ द्यायचे नाहीत म्हणून बंदी आहे. मग हिच्याकडे दुसरा या 10 स्त्रियांकडे काय पर्याय उरतो? तर त्या काय करू शकतात? इथं जे वयात आलेले पण लग्न न झालेले 10 पुरुष जे आहेत ते आपल्याकडं लग्नासाठी खेचू शकतात किंवा लग्नासाठी त्यांच्यासोबत ते विवाह संबंध निर्माण करू शकतात. म्हणजे 10 विधवा स्त्रियांचं इथं असलेल्या 50 पैकी 10 फक्त वयात आलेल्या आणि लग्न न झालेल्या मुलांसोबत ते विवाह करू शकतात. मग या अडचणीचं, याच्यात काय अडचण आहे? याच्यात अडचण एकच आहे की या ज्या 50 मुली आहेत ज्यांचं लग्न व्हायचं आहे अजून, त्या 50च्या 50 मुली म्हणतील की मला फ्रेश कॅन्डिडेट पाहिजे लग्न करण्यासाठी, कारण यांचा हक्क आहे. पण घोटाळा असा झाला की या ज्या स्त्रिया आहेत, विधवा झालेल्या ज्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रिया या अनमॅरिड फ्रेश कॅन्डिडेट बरोबर लग्न करू शकतात आणि यांचा जो हक्क आहे यांच्या हक्कावरती गदा येऊ शकते. मग काय करायचं? तर त्याच्यासाठी त्यांनी 2 नियम सांगितलेत. एक तो म्हणजे त्यांनी पतीच्या चितेवरती उडी घ्यायची आणि स्वतःचं आयुष्य संपवायचं, म्हणजेच सतीप्रथा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिनं कायमचं विधवा म्हणून आयुष्य जगायचं. सतीप्रथा म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून अग्नीमध्ये उडी घेण्यास सांगणे हे इतकं मानवीय वाटत नाही, म्हणजे हे अमानवीय आहे. म्हणून असं न करता त्या स्त्रीला तिचं जे आयुष्य आहे ते विधवा म्हणून जगण्यासाठी तिला कायमचं सांगायचं. मग तिला जर विधवा म्हणून तुम्ही आयुष्य व्यतीत करायला सांगत असाल तरी सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात की जरुरी नाही की तिचा पती ती वृद्ध झाल्यानंतरच मृत पावावा. तिच्या तारुण्यामध्ये सुद्धा तिचा पती मरू शकतो. आणि त्यामुळं
तिचे जे नैसर्गिक अधिकार आहेत तिचे अधिकार तुम्ही हिरावून घेता, तिला कायमचं वैधत्व लादून, आणि मग असं झाल्यामुळे तिच्या नैसर्गिक हक्कावरती तुम्ही गदा आणता, म्हणून तिच्या नैतिकतेचा प्रश्न इथं निर्माण होतो. त्यामुळं तिला काय केलं जातं, त्या स्त्रीला कायम विद्रूप होऊन राहण्यासाठी सांगितलं जातं. कारण तिच्या शारीरिक भावना ती विद्रूप झालेली असल्यानंतर तिच्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत, आणि त्यामुळे या ब्राह्मणी व्यवस्थेने विधवा झालेल्या स्त्रीला कायमचं विद्रूप राहण्यासाठी आदेश दिले. ही समाज व्यवस्था स्त्रियांच्या बाबतीत कशा पद्धतीनं जाती व्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी ब्राह्मणशाहीनं कशा पद्धतीनं वापरलेलं आहे स्त्रियांना, हेच स्पष्टीकरण आज आपल्याला इथं दिसत आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जाती व्यवस्थेचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते स्त्रिया आहेत. म्हणजे ती स्त्री स्वतः जाती व्यवस्था निर्माण करत नाही, ती ब्राह्मणशाही जी आहे ती ब्राह्मणशाही तिला भाग पाडते की तुझ्याच माध्यमातून जाती व्यवस्था टिकू शकते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की स्त्रियांना जाती व्यवस्थेचं प्रवेशद्वार म्हणून इथं वापरण्यात आलेलं आहे. आता आपण बघूया की अधिक झालेल्या पुरुषांचं काय करायचं. खालच्या ठिकाणी आपण बघितलं की अनमॅरिड 50 मुलांचं उदाहरण घेतलं आणि 50 मुलींचं उदाहरण घेतलं. आपण हे मॅरिड आहेत आणि हे अनमॅरिड आहेत. मागच्या उदाहरणामध्ये बघितलं की 10 पुरुष जर वारले तर 10 स्त्रिया या विधवा होणार आहेत. आता उलटं उदाहरण घेऊया आपण की जर समजा 10 स्त्रिया याच्यामधल्या जर एक्सपायर झाल्या तर इथं काय होईल, 10 पुरुष जे आहेत ते अधिक निर्माण होतील समाजामध्ये, आणि हे 10 पुरुष काय म्हणून म्हणले जातील, विधूर. मग आता या विधुरांचं काय करायचं, यांची पण सोय लावली पाहिजे काही ना काही, जशी स्त्रियांची सोय लावली. पुरुष कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये तो एक प्रभावी आणि प्रबळ मानला जातो. जो नियम विधवेच्या बाबतीत लावला होता सती म्हणून जाण्याचा, तो हा व्यक्ती प्रभावी असल्यामुळे याला सतीसारखं मरण देणं परवडणार नाही, किंवा त्याचं जगणं फार महत्वाचं आहे. मग त्याला जगवायचंच असेल तर त्याला कसं जगवायचं, त्याचं जगणं महत्वाचं असल्यामुळं त्याला ब्रह्मचर्य आयुष्य जगायला सांगायचं. पण प्रबळ आणि प्रभावी व्यक्ती असलेला असल्यामुळे समाजातला तो, त्याचं जगणं नुसतं महत्वाचं नाही तर त्याचं कौटुंबिक जगणं म्हणजे गृहस्थी जीवन जगणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून ब्रह्मचर्य देण्याऐवजी त्याचं गृहस्थी होणं महत्वाचं आहे. मग आता याला गृहस्थी म्हणून जगवायचा असेल, जो विदूर आहे आता त्याचं लग्न करून द्यायला पाहिजे. मग त्याच्या लग्नाचे 2 पर्याय आहेत की इथं लग्न न झालेल्या ज्या काही 50 स्त्रिया इथं आपण दाखवलेल्या आहेत, तो काय करेल, इकडं आपल्यामध्ये 10 बरोबर 10 करून घेईल. 10 गृहस्थी आहेत आणि इथल्या फ्रेश मुली ज्या आहेत, ज्या फ्रेश मुली आहेत त्या फ्रेश मुली या 10 विदूर लोकांसोबत लग्न करण्यासाठी त्यांना कंपल्सरी करावं लागेल. पण असं केल्याने ह्या ज्या 10 मुली आहेत ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही, त्यांना का विदूर व्यक्तीसोबत लग्न करावं लागावं? कारण त्यांचा हक्क असा आहे की त्या अजून अनमॅरिड असल्यामुळे त्यांना अनमॅरिड मुलांसोबत लग्न करणे हा त्यांचा हक्क आहे. विधूर व्यक्तीसोबत लग्न लावून तो तिचा हक्क तुम्ही हिरावून घेता. म्हणून आता बघा, लक्ष द्या, ज्या मुली अजून वयात आलेल्या नाहीत, ज्या गर्ल चाइल्ड आहेत,
त्या 10 मुलींसोबत याचं लग्न लावून द्यायचं. म्हणजे ज्यांचं अजून वय झालेलं नाही, कशाचं वय, लग्नाचं वय ज्यांचं झालेलं नाही, त्या 10 मुलींसोबत या विदुर व्यक्तीचं लग्न लावून द्यायचं. आणि म्हणूनच मित्रांनो काय पुढं आलं तर इथं बालविवाह पुढे आला. पुरुषाला जगवण्यासाठी, पुरुषाचं आयुष्य हे गृहस्थी म्हणून व्यतीत करण्यासाठी त्या व्यक्तीला अजून वयात न आलेल्या मुलींसोबत लग्न करण्याचा नियम करणे म्हणजेच बालविवाह करणे. म्हणून मित्रांनो ब्राह्मणशाहीने एक खोटं बोलण्यासाठी, एक आपली मनमानी करण्यासाठी किती लोकांचं नुकसान केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ब्राह्मणशाहीमध्ये पुरुषाला जरी महत्त्व दिलेलं असलं तरी स्त्रीपेक्षा जास्त महत्त्व, कारण स्त्रीला तू जळून जा, नाहीतर विधवा हो, नाहीतर तू विद्रूप हो असं सांगितलं. पण पुरुषाचं मात्र गृहस्थी जीवन महत्त्वाचं मानलं. म्हणजे स्त्रीपेक्षा जास्त महत्त्व पुरुषाला दिलं. पण या पुरुषाचं महत्त्व जातीपेक्षा खाली आहे हे मात्र त्यांनी दाखवून दिलं की तुला जर जगायचं असेल तर वयात अजून न आलेल्या मुलीसोबत तुला लग्न करावं लागेल. तू जातीच्या बाहेर लग्न करू शकत नाही. तुला सारख्या तुझ्या वयाच्या स्त्रीसोबत, बाहेरच्या स्त्रीसोबत, इथं असणाऱ्या फ्रेश 10 कॅन्डिडेट सोबत तुला लग्न करता येणार नाही. का तर तू जरी पुरुष असलास तरी तुला जाती व्यवस्थेपेक्षा जास्त महत्त्व नाही. म्हणून वर्णाच्या बाहेर जायचं नाही, गप आत्ताच अजून वयात न आलेल्या मुलींसोबत लग्न करणे आणि आपलं आयुष्य गप जगत राहणे. म्हणजे इथं फक्त स्त्रियांचंच हनन केलेलं नाही, स्त्रियांचेच हक्क अधिकार फक्त हनन केलेले नाहीत, तर गटागटांमध्ये अंतर आणि द्वेष निर्माण राहत तो मेंटेन राहावा यासाठी वर्णाच्या बाहेर, जातीच्या बाहेर लग्न करायला पुरुषाला देखील परवानगी दिलेली नाही. त्यामुळं ही समाज व्यवस्था आपण समजून घेण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे की यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे इतर लोकांमध्ये भांडणं लावतात, इतर लोकांमध्ये द्वेष निर्माण करतात आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे बाबासाहेबांनी अतिशय बारकाईनं अभ्यासलेलं आहे. मायक्रो लर्निंग केलेलं आहे बाबासाहेबांनी, नॅनो लर्निंग केलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो, ज्या वेळेला आपण बाबासाहेब वाचत असतो, बाबासाहेबांच्या अभ्यासाची स्टाईल वाचत असतो, बाबासाहेबांचं एक्सप्लेन करण्याची जी पद्धत आहे हे ज्या वेळेला आपण वाचत असतो तर आपण बाबासाहेबांच्या खूप जवळ गेल्यासारखं फील होतं. बाबासाहेबांचं अस्तित्व नसलं फिजिकली तरीसुद्धा बाबासाहेबांनी हे जे काही प्रचंड निर्माण करून ठेवलेलं आहे तीच एक गोष्ट आहे मित्रांनो जी आपल्याला ऊर्जा देते, ती बाबासाहेबांच्या जवळ घेऊन जाते. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन कृपा करून प्रेस करावं, शेजारील बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावा. आणि हा व्हिडिओ अशा पद्धतीचे बाबासाहेबांचे विचार ज्या पद्धतीने आपण मांडण्याचा प्रयत्न करतो त्याच प्रयत्नांना हे व्हिडिओज इतर लोकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करावं एवढीच अपेक्षा ठेवतो. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.